नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 जुलै 2022 चे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये मेहुली घोष आणि शाहू माने यांनी कोणते पदक जिंकले आहे? तर ISSF ची विश्वचषक नेमबाजी स्पर्धा सध्या सुरू आहे आणि यामध्ये भारताच्या मेहुली घोष आणि शाहू माने यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. पर्याय क्रमांक पहिला सुवर्ण पदक याचं योग्य उत्तर आहे. तर मेहुली घोष आणि शाहू माने यांनी ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटामध्ये भारताला दुसरं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. त्याचबरोबर 10 मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र सांघिक गटामध्ये पलक व शिवा नरवाल या जोडीने देखील कांस्य पदक जिंकलेलं आहे. शाहू माने जो आहे तो कोल्हापूरचा खेळाडू आहे आणि त्यानं भारताकडून वरिष्ठ गटासाठीचं हे पहिलं सुवर्ण पदक जिंकलं आहे. तर मेहुली घोष हिने दुसऱ्यांदा देशासाठी सुवर्ण कामगिरी केलेली आहे. यापूर्वी तिने 2019 मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धा 2022 जी आहे तिचा हा 7वा टप्पा सुरू आहे. आणि याचं ठिकाण कोणतं आहे तर दक्षिण कोरियामधील चांगवॉन या ठिकाणी ही स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेचा कालावधी 9 ते 22 जुलै 2022 दरम्यान आहे. या स्पर्धेमधील क्रीडा प्रकार जे आहेत ते म्हणजे रायफल, पिस्तूल आणि शॉटगन या तीनही प्रकारामधील क्रीडा प्रकारांचा समावेश यामध्ये आहे. आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी जिंकलेली पदकं जर आपण पाहिली तर त्यामध्ये भारताला 2 सुवर्ण पदक आणि 1 कांस्य पदक मिळालेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. I2U2 प्रमुखांच्या पहिल्या शिखर परिषदेला भारताकडून कोण उपस्थित होते? तर I2U2 या संघटनेच्या प्रमुखांच्या पहिल्या शिखर परिषदेला भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते. पर्याय क्रमांक दुसरा नरेंद्र मोदी याचं योग्य उत्तर आहे. तर I2U2 हा जो समूह आहे त्यामध्ये एकूण 4 देशांचा समावेश आहे, ज्यामध्ये भारत, इस्रायल, UAE आणि USA हे 4 देश आहेत आणि या समूहाला UAEचे भारतातील राजदूत अहमद अल्बन्ना यांनी पश्चिम आशियाचं क्वाड असं म्हटलेलं आहे. आणि या संघटनेचा भर कशावरती आहे तर पाणी, ऊर्जा, वाहतूक, अंतराळ, आरोग्य आणि अन्न सुरक्षा या 6 क्षेत्रांमध्ये विशेष सहकार्यावरती या संघटनेचा भर असणार आहे. आणि या संघटनेची पहिली परराष्ट्र मंत्र्यांची बैठक जी होती ती ऑक्टोबर 2021 मध्ये झाली होती आणि त्या बैठकीला भारताच्या वतीने भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे उपस्थित राहिले होते. आणि आता या संघटनेच्या प्रमुखांची पहिली परिषद जी आहे ती 14 जुलै 2022 रोजी झालेली आहे, जी की व्हर्च्युअल पद्धतीने झालेली आहे. आणि या परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिले होते. याचबरोबर या बैठकीला नरेंद्र मोदींच्या शिवाय इस्रायलचे पंतप्रधान यायर लॅपिड, UAEचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नहयान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे देखील सहभागी झाले होते. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी 2 महत्त्वाचे पॉइंट्स म्हणजे ऑक्टोबर 2021 मध्ये जी झाली होती ती परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक होती आणि आता जी झालेली आहे ती म्हणजे या संघटनेच्या प्रमुखांची पहिली परिषद आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे? तर लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये पहिल्या क्रमांकावरती असणारा देश आहे आइसलँड. पर्याय क्रमांक पहिला आइसलँड याचं योग्य उत्तर आहे. तर लैंगिक असमानता निर्देशांक म्हणजेच ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जो आहे तो नुकताच जागतिक आर्थिक मंचाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि यामध्ये यावर्षी एकूण 146 देशांचा समावेश आहे, ज्यानुसार कोणत्याही देशानं पूर्ण लिंग समानता प्राप्त केलेली नसली तरी पहिल्या 10 देशांनी त्यांच्या लैंगिक अंतरापैकी किमान 80% लैंगिक समानता प्राप्त केलेली आहे. आणि यामध्ये आइसलँड हा एकमेव देश आहे ज्यानं 90% जास्त लैंगिक अंतर कमी केलेलं आहे. मग या निर्देशांकानुसार जगातील पहिले 4 देश आपण पाहूया. त्यामध्ये आइसलँड हा पहिल्या क्रमांकावरचा देश आहे, त्यानंतर फिनलँड आहे दुसऱ्या क्रमांकावरती, तिसऱ्या क्रमांकावरती नॉर्वे आहे आणि चौथ्या क्रमांकावरती न्यूझीलंड हा देश आहे. आणि सर्वात शेवटच्या क्रमांकावरती असणारा देश आहे अफगाणिस्तान, ज्याचा क्रमांक आहे 146वा. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये आपला भारत कितव्या क्रमांकावरती आहे? तर लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक 135वा आलेला आहे. पर्याय क्रमांक दुसरा 135 याचं योग्य उत्तर आहे. तर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2022 नुकताच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि यानुसार भारत 146 देशांमध्ये 135व्या क्रमांकावरती राहिलेला आहे.
मग 2021 मध्ये भारताचा जो क्रमांक होता तो 156 देशांमध्ये 140व्या क्रमांकावरती भारत होता आणि आता 135व्या क्रमांकावरती आलेला आहे. तर एकूण देशांची संख्या देखील कमी झालेली आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. गेल्या वर्षीच्या इंडेक्समध्ये 156 देश होते आणि या वर्षीच्या इंडेक्समध्ये 146 देश आहेत. त्यानुसार भारताचा क्रमांक जो आहे तो आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि हा जो ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स आहे तो प्रमुख 4 उपनिर्देशांकामध्ये लैंगिक समानता दर्शवतो. यामध्ये भारताचा क्रमांक जो आहे तो आपण पाहूया. पहिला उपनिर्देशांक जो आहे तो म्हणजे राजकीय सशक्तीकरण, त्यामध्ये भारत 48व्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे शैक्षणिक प्राप्ती आहे, तर त्यामध्ये भारत 107व्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर आर्थिक सहभाग आणि संधीमध्ये भारत 143व्या क्रमांकावरती आहे आणि आरोग्य आणि जीवनशैलीमध्ये भारत सर्वात शेवटच्या क्रमांकावरती म्हणजेच 146व्या क्रमांकावरती आहे, जी की सर्वात खराब कामगिरी भारताची राहिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या शेजारचे जे राष्ट्र आहेत त्यांच्याबद्दल जर आपण पाहिलं तर त्यापैकी भारताची कामगिरी जी आहे ती शेजारील राष्ट्रांपेक्षा खराब राहिलेली आहे. यामध्ये बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, मालदीव आणि भूतान हे जे देश आहेत ते भारतापेक्षा चांगली कामगिरी करणारे देश ठरले आहेत. तर दक्षिण आशियामधील भारतापेक्षा फक्त इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांचीच कामगिरी भारतापेक्षा खराब आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. दुसुमिरिया मोदकंदई आणि अरिओसोमा अल्बिमा क्युलाटा या 2 सागरी माशांच्या नवीन प्रजाती कोणत्या राज्यामध्ये सापडल्या आहेत? तर दुसुमिरिया मोदकंदई आणि अरिओसोमा अल्बिमा क्युलाटा या 2 सागरी माशांच्या नवीन प्रजाती ज्या आहेत त्या तामिळनाडू या राज्यामध्ये सापडलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू याचं योग्य उत्तर आहे. तर भारतीय कृषी संशोधन परिषद, नॅशनल ब्युरो ऑफ फिश जेनेटिक रिसोर्सेसने तामिळनाडूमध्ये सागरी माशांच्या 2 नवीन प्रजाती ओळखल्या आहेत आणि हे शोध पट्टिनापक्कम आणि कोलाचेल मध्ये लावले गेले आहेत. या प्रजातींना दुसुमिरिया मोदकंदई आणि अरिओसोमा अल्बिमा क्युलाटा म्हणजेच पांढरे ठिपके असलेला स्काउट कंगर असे नाव देण्यात आलेले आहे. तर पट्टिनापक्कम या ठिकाणी दुसुमिरिया मोदकंदई हा मासा सापडलेला आहे आणि कोलाचेल या ठिकाणी अरिओसोमा अल्बिमा क्युलाटा हा मासा सापडलेला आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. भारतामध्ये मंकीपॉक्स रोगाचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यामध्ये आढळला आहे? तर आपल्या भारतामध्ये आता मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळलेला आहे तो केरळ राज्यामध्ये. पर्याय क्रमांक पहिला केरळ याचं योग्य उत्तर आहे. तर केरळमध्ये भारतातील मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळलेला आहे आणि मंकीपॉक्स हा जो रोग आहे तो विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे, ज्याची लक्षणं स्मॉल पॉक्स सारखीच असतात. आणि मंकीपॉक्स हा रोग पहिल्यांदा 1958 मध्ये संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांच्या वसाहतीमध्ये सापडला होता, त्यामुळे त्याला मंकीपॉक्स असं नाव पडलं होतं. आणि मंकीपॉक्स हा विषाणू स्मॉल पॉक्स सारख्या विषाणूंच्या कुटुंबातून येतो, जो पॉक्स विरिडे कुटुंबातील ऑर्थोपॉक्स विषाणू वंशाशी संबंधित आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय काय लक्षात ठेवायचं आहे, तर मंकीपॉक्स हा रोग भारतामध्ये पहिल्यांदा कोणत्या राज्यामध्ये आढळला, एक. त्यानंतर दुसरं म्हणजे मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे आणि कोणत्या प्राण्यापासून पसरलेला आहे, तर माकडांपासून हा पसरलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. भूतानमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भूतानमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून नुकतीच सुधाकर दलाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक पहिला सुधाकर दलाला याचं योग्य उत्तर आहे. तर सुधाकर दलाला हे 1993च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. त्यांची आता भूतानच्या रॉयल किंगडम मध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते सध्या वॉशिंग्टन मधील भारतीय दूतावासामध्ये डेप्युटी चीफ ऑफ मिशन म्हणून कार्यरत आहेत आणि ते लवकरच भूतानचे राजदूत म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. आणि सध्या भूतानच्या राजदूत कोण आहेत, तर मग रुचिरा कंबोज जे आहेत त्यांच्या जागेवरती आता सुधाकर दलाला यांची निवड झालेली आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे. मेट्रो रेल्वेसाठी सर्वात लांब डबल डेकर व्हायडक्ट उड्डाणपूल कोठे बांधण्यात आला आहे? तर मेट्रोसाठी सर्वात लांब डबल डेकर व्हायडक्ट उड्डाणपूल जो आहे तो आपल्या महाराष्ट्रामधील नागपूर या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 नागपूर याचं योग्य उत्तर आहे. तर हा एक जागतिक विक्रम झालेला आहे, तर त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर नागपूरमध्ये सिंगल कॉलम पियरवर महामार्ग उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेसाठी सर्वात लांब डबल डेकर व्हायडक्ट उड्डाणपुलाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. ज्या उड्डाणपुलाची लांबी 3.14 किलोमीटर आहे आणि याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झालेली आहे आणि त्यामुळे हा एक विक्रम झालेला आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर मग कोणत्या ठिकाणी मेट्रो रेल्वेसाठी सर्वात लांब डबल डेकर व्हायडक्ट उड्डाणपूल बांधला असं जर विचारलं गेलं तर आपण त्याचं उत्तर नागपूर हे द्यायचं आहे आणि त्याची लांबी किती आहे तर 3.14 किलोमीटर.
हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग याच्याशी संबंधित मंत्रालय आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि त्याचे मंत्री आहेत नितीन गडकरी. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. इंटरपोलच्या बाललैंगिक शोषण डेटाबेसमध्ये सामील होणारा 68वा देश कोणता बनला आहे? तर इंटरपोलच्या बाललैंगिक शोषण डेटाबेसमध्ये सामील होणारा 68वा देश बनला आहे आपला भारत. पर्याय क्रमांक पहिला भारत याचं योग्य उत्तर आहे. तर भारत इंटरपोलच्या आंतरराष्ट्रीय बाललैंगिक शोषण डेटाबेसमध्ये सामील झाला आहे आणि यामुळे आता इंटरपोलच्या प्रकरणांसाठी भारताची नोडल एजन्सी सीबीआय या डेटाबेसमध्ये सामील झालेली आहे. आणि याचबरोबर इंटरपोलच्या डेटाबेसशी कनेक्ट होणारा भारत हा जगामध्ये 68वा देश बनलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग इंटरपोल हे काय आहे? तर इंटरपोल ही आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना आहे. सामान्यतः तिला इंटरपोल म्हणून ओळखलं जातं आणि ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी जगभरामधील पोलीस सहकार्य आणि गुन्हे नियंत्रण सुलभ करते आणि हिचं मुख्यालय फ्रान्समधील लिओन या ठिकाणी असून हिचे अध्यक्ष अहमद नासेर अल रायसी आणि स्थापना 7 सप्टेंबर 1923 ला ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना या ठिकाणी झालेली आहे. तर हे सर्व मुद्दे इंटरपोलच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे. नुकतेच निधन झालेल्या इनामुल हक यांना आयकॉनोग्राफी आणि टेराकोटा कलेवर काम केल्याबद्दल कोणता पुरस्कार मिळाला होता? तर नुकतंच निधन झालेल्या इनामुल हक यांना आयकॉनोग्राफी आणि टेराकोटा या कलेवर काम केल्याबद्दल भारताकडून पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला होता. पर्याय क्रमांक चौथा पद्मश्री याचं योग्य उत्तर आहे. त्यांना हा पद्मश्री पुरस्कार 2020 साली देण्यात आला होता. तर प्रख्यात पुरातत्व शास्त्रज्ञ, इतिहासकार आणि बांगलादेशी राष्ट्रीय संग्रहालयाचे माजी महासंचालक होते डॉक्टर इनामुल हक, ज्यांचं ढाका या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि ते 85 वर्षांचे होते. डॉक्टर इनामुल हक यांना बंगालच्या आयकॉनोग्राफी आणि टेराकोटा कलेवर काम केल्याबद्दल 2020 साठी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर बांगलादेश नॅशनल म्युझियमच्या उभारणीमध्ये देखील डॉक्टर इनामुल हक यांचा मोठा वाटा होता. त्यांना 2016 मध्ये 2100 पदक आणि 2020 मध्ये बांगलादेशचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो स्वाधीनता पदक आहे तो देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांचा टीव्ही कार्यक्रम आमोदर ओतिर्जो किंवा आमचा वारसा देखील चालवला होता. हे आपण लक्षात ठेवायचं आहे, ज्याद्वारे त्यांनी देशाचा समृद्ध ऐतिहासिक भूतकाळ सर्वसामान्य लोकांसमोर आणला होता. तर हे सर्व मुद्दे इनामुल हक यांच्या बाबतीमध्ये महत्वाचे आहेत. यानंतर आता आपण वन लाइनर प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशामध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? तर नुकतीच श्रीलंका या देशामध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आलेली आहे. दुसरा प्रश्न आहे, गोटाबाया राजपक्षे यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला? तर याचं उत्तर आहे श्रीलंका. तिसरा प्रश्न आहे, नवीन संसदेच्या इमारतीवर उभारण्यात येणारी कोणती मूर्ती मूळ प्रतिकृतीपेक्षा वेगळी असल्याची टीका केली जात आहे? तर याचं उत्तर आहे राजमुद्रेवरील सिंहाच्या मूर्तीबद्दल सध्या वाद सुरू आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर चौथा प्रश्न आहे, स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कोणते अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, चीन आणि पाकिस्तान यांनी शांघाय या ठिकाणी कोणता युद्ध सराव आयोजित केला? तर याचं उत्तर आहे सी गार्डियन्स 2. तर हे सर्व प्रश्न महत्वाचे आहेत आणि यानंतर आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता, युएनच्या जागतिक लोकसंख्या अहवालानुसार भारत कोणत्या वर्षापर्यंत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल? तर याचं उत्तर आहे 2023. दुसरा प्रश्न, नासाच्या कोणत्या दुर्बिणीने पहिल्यांदाच अवकाशाचे रंगीत फोटो पाठवले? तर याचं उत्तर आहे जेम्स वेब. तिसरा प्रश्न होता, सलग 13 T20 क्रिकेट सामने जिंकणारा पहिला कर्णधार कोण बनला? तर याचं उत्तर आहे रोहित शर्मा. चौथा प्रश्न होता, मिसेस युनिव्हर्स डिवाइनचा मुकुट कोणी जिंकला? तर याचं उत्तर आहे पल्लवी सिंग. पाचवा प्रश्न होता, खेळाडूंना रोख पुरस्कार, राष्ट्रीय कल्याण आणि निवृत्ती वेतनाच्या सुधारित योजनाचा शुभारंभ कोणी केला? तर याचं उत्तर आहे अनुराग ठाकूर. सहावा प्रश्न होता, जीएसटी मध्ये सुधारणा आणि अपील न्यायाधिकरण स्थापन करण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर आहे दुष्यंत चौटाला. सातवा प्रश्न आहे, पहिल्या AI इन डिफेन्स प्रदर्शनाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली. आठवा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय धावपटूने वयाच्या 94व्या वर्षी जागतिक मास्टर्स ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकले? तर याचं उत्तर आहे भागवानी देवी डागर. नववा प्रश्न आहे, जपानच्या संसदीय निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाने विजय मिळवला? तर याचं उत्तर आहे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी. आणि 10वा प्रश्न आहे, स्टार अलायन्स या जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीची जगातील पहिली इंटरमॉडल पार्टनर कंपनी कोणती बनली? तर याचं उत्तर आहे ड्यूश बान. यानंतर आता आपण कालचा सराव प्रश्न पाहूया. कालचा जो सराव प्रश्न होता तो म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक लोकसंख्या शक्यता अहवाल 2022 बद्दलचा योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा होता.
आणि याच्यातला योग्य पर्याय म्हणजेच केवळ बी हे चुकीचं आहे. कारण की 2050 मध्ये भारताच्या लोकसंख्या वाढीचा वेग हा वाढलेला असणार आहे आणि चीनच्या लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे तो कमी झालेला असेल. त्यानुसार उत्तर जे आहे ते दुसरं होतं, बी हे चुकीचं आहे. यानंतर आजचा सराव प्रश्न पाहूया. आजचा सराव प्रश्न जो आहे तो म्हणजे I2U2 बद्दल योग्य पर्याय निवडायचा आहे. यासाठी पहिलं विधान आहे I2U2 म्हणजेच भारत, इराण, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचा समूह आहे. दुसरं विधान आहे I2U2 समूहाला अहमद अल्बन्ना यांनी पश्चिम आशियाचं क्वाड म्हटलं. तिसरं विधान आहे ऑक्टोबर 2021 मध्ये I2U2 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक इस्रायलमध्ये झाली होती. आणि चौथं विधान आहे 14 जुलै 2022 रोजी I2U2 प्रमुखांची पहिली शिखर परिषद व्हर्च्युअल पद्धतीने झाली. तर याचं योग्य उत्तर पर्यायामधून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर आपल्या दररोजच्या क्लासच्या मासिक चालू घडामोडीच्या ज्या पीडीएफ आहेत त्या एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याच्या पीडीएफ तयार आहेत. ज्यांना खरेदी करायचे असतील त्यांनी खालील क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. आणि याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.